हाय एव्हरीवन. तर आजची सकाळ खूप स्पेशल आहे कारण मी माझ्या 6 महिन्याच्या मॅटर्निटी लीवनंतर पहिल्यांदाच ऑफिसचं काम सुरू करत आहे विथ माय लिटल दुर्वा. आणि जेही मी करणार आहे दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी उठून फ्रेश झाले आणि माझी थायरॉईडची टॅबलेट घेतली. दुर्वा आणि अखिल झोपलेले होते. त्यानंतर माझ्या आईने माझ्यासाठी काढा तयार केलेला होता. तर ते काढा पीत मी रूममध्ये आले आणि बघितलं तर काय, दुर्वा उठलेली. तर तिच्यासोबत थोडीशी खेळत बसली. सकाळी मी रोज तिला थोडा वेळ देते जेव्हा ती उठते. तिची एक्साइटमेंट बघा. काढा पिऊन झाल्यावर मी तिला थोडा वेळ कडेवर घेतला आणि तिच्याशी खेळत बसली. ती वळून वळून कॅमेराकडेच बघत होती. तिला असं वाटत असेल आई आज काय वेगळं करत आहे, कारण रोज तर मी सकाळी कॅमेरा घेऊन बसत नाही, म्हणून ती वळून वळून कॅमेराकडेच बघत होती. तिच्याशी खेळून झाल्यावर मी तिला मम्मीकडे दिला आणि पटकन रूम क्लीन करून घेतली. आईने नाश्ता बनवून ठेवला होता, ते नाश्ता करून घेतला आणि दुर्वाला फीट करून तिला पाळण्यात टाकलं. तिची नॅप टाईम होती ही. आणि ही बघा किती शांतपणे झोपलेली आहे दुर्वा. ती झोपली असताना पटकन आंघोळ करून घेतली कारण माझं ऑफिसचा टाईम होत होता. आज मी खूप एक्सायटेड आहे, पण त्यातल्या त्यात मला खूप नर्वस पण फील होत आहे. आंघोळ करून घेतल्यानंतर मी ऑफिस लॉग इन करून घेतलं कारण त्याचनंतर माझ्या मीटिंग्स होत्या. लॉग इन केल्यानंतर मी जेही काम मला असाईन होतं ते करायला घेतलं, पण ते तिकीट्स ऑलरेडी दुसरे लोक करत होते, त्यामुळे मी अजून दुसरे तिकीट शोधत बसली. इथे मध्ये मध्ये अखिल येऊन चेक करत होता की मला 6 महिन्यानंतर काम करून कसं वाटतं आहे. आणि त्यानंतर माझी मीटिंग जॉईन केली मी. मीटिंगमध्ये जेही होतं 6 महिन्याचं त्यांनी मला कळवलं की काय चेंज झालेलं आहे, काय नाही झालेलं आहे, काय जसं होतं तसंच आहे. इथे दुर्वा आलेली, ती नॅप घेत होती आणि ती उठली. तर अखिल तिला घेऊन आलेला माझ्याकडे आणि पुन्हा मी माझं काम कंटिन्यू केलं. मी काम करत असताना मम्मीने तिला आंघोळ घातली आणि मी तिला घेऊन आली इथे थोड्या वेळ तिच्यासोबत खेळायसाठी, कारण पुन्हा मग ती झोपून जाणार आणि इथे ती झोपलेली आहे. ती झोपली असताना मी पटकन जेवून घेतलं आणि पुन्हा कामाला लागले. काम करत असतानाच मला आवाज आला की दुर्वा उठलेली आहे, म्हणून तिला पुन्हा घेऊन आली. थोड्या वेळ तिला घेऊन थोडं काम होतं ते पूर्ण केलं आणि मग बाहेर मम्मीकडे देऊन आली. अखिल तेव्हा माझ्यासाठी चहा घेऊन आला, तो पण तिथे बसला माझ्या जवळ. पुन्हा चहा पिता पिता मला थोडं काम करायचं होतं, ते मी कंप्लीट करून घेतलं आणि अशा प्रकारे आज 5 वाजून गेलेले होते. तसं फार काम नव्हतं, पण जे जुने मेसेजेस होते ते मी वाचत बसले आणि थोड्या वेळ दुर्वासोबत खेळायला चालली गेली. इथे ती मस्त मस्ती करत होती खाली आणि सगळे तिच्या गोल गोल बसलेले. तिला कुठलेच खेळणे आवडत नाही, पण खेळून खेळून थकल्यानंतर तिने थोडीशी नॅप घेतली आणि नॅप घेऊन झाल्यानंतर ती पुन्हा उठली. मग आम्ही पुन्हा तिच्याशी खेळत बसलो, कारण आता इथे 6:30 वाजलेले होते. मम्मी तिच्याशी खेळत बसली. तिला कुठलंही फॅन्सी खेळणं द्या, पण तिचं लक्षच जात नाही त्याच्याकडे. तिच्या आसपास फक्त लोक पाहिजे. इथे तिने तिचा फोन तोडलेला, ते मी लावत बसलेले आणि मम्मी तिच्या युनिकॉर्नशी तिला खेळवत होती. इथे मी तिला पिकअबू करते तेव्हा ती कशी स्माईल करते थोडा बघा. तिला खूप आवडते पिकअबू करायला. आता हे बघा, इथे दुर्वाशी खेळून झाल्यावर मी इथे रेडी व्हायला आली आहे. आम्ही जाणार होतो चौपाटी, कारण माझी आजी 2 दिवसांनी गावाला जाणार आहे आणि तिला मला चौपाटी न्यायचं होतं. तर मी इथे रेडी झालेली आहे आणि आम्ही आता निघणार आहोत चौपाटीला. मी बघायला गेले की सगळे रेडी झाले की नाही आहेत आणि काय बघते तर सगळे ऑलरेडी माझ्या आधीच रेडी होऊन होते आणि सगळे दुर्वाशी खेळत होते. माझ्या आईने दुर्वाला रेडी केलं होतं आणि आम्ही निघालो आहे आता चौपाटी जायला. तिथे माझं तर डिसाईड आहे मला काय ऑर्डर करायचं आहे. हे लिट्टी चोखा, स्पंज डोसा हे माझं फेवरेट आहे. मम्मीने पुरी ऑर्डर केलेली, तेही मी खाल्ली आणि मग अखिल बाहेर दुर्वाला खेळवत होता, तर मी त्याच्याकडे गेली आणि तिथे 2-3 शॉप्स दिसले, तर मग आम्ही तिथून थोडी शॉपिंग केली आणि मग आम्ही निघालो ताईच्या घराकडे जायला. इथे सगळे आम्ही पोचलो ताईच्या घरी आणि आता आम्ही निघणार होतो परत. तर आजसाठी इतकंच आणि पुन्हा भेटू अशाच व्लॉगमध्ये.
तोपर्यंत स्टे ट्यून आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू. बाय.